नमस्कार मित्रांनो, कोकणातील एका सुंदर व्हिडिओमध्ये तुमचा पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत असा। तर मित्रांनो, आज असा सोमवार आणि आता 2 दिवस सोमवार मंगळवार आपणाक सुट्टी आहे कामावरती। तर मी जाते आता कुडाळात, पण जाता जाता वाटेत बांदा लागता आणि बांद्याचो आज सोमवारचो आठवडी बाजार असा। तर आता जाताना वाटेतलो प्रवास आणि बांद्याचो तुमका आठवडी बाजार सोमवारचो बऱ्यापैकी गावठी भाजी वगैरे असतात आणि काय काय या बाजारात असतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमका बघू गावताला। व्हिडिओ संपूर्ण बघा, आवडत नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, बाजूची बेल आयकॉन दाबा जेणेकरून कोकणातले असे नवीन व्हिडिओ टाकतात त्याची नोटिफिकेशन तुमका सगळ्यात अगोदर भेटेल। व्हिडिओ सुरुवात करण्याअगोदर तुम्ही आमचे व्हिडिओ खैसून बघतात तर नक्की कमेंट करा। आता मी असं बरोबर मणेरीच्या इकडे पुलावरती आणि पाणी पण नाही भरपूर आहे, हे बघू शकतात। नदी पाणी कितक्या आता ही खालची बाजू आणि ही वरची बाजू। आपण कालच एक व्हिडिओ शूट केलो, त्यात पुढाच्या नदीचं पाणी ज्या इकडे मणेरी नदी घेऊन मिळता। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ आपण सुरुवात करूया वाटेतलो थोडंसं प्रवास, कारण वाटेत जाताना आपण बरेच गाव गावतात, जसं की सासोली, कळणे, आडाळी, मोरगाव, टेकवे, बांद्यापर्यंत जायचं। तर मित्रांनो, वाटेत जाताना आपण निसर्गाची मजा घेत घेत जातलो, कारण साधारण 1 तासाचा प्रवास असा। त्याच्यानंतर आपण समोरचा बाजार बघूया काय काय बाजारात आहात। तर मित्रांनो, ह्यो असा इकडे सासोली ग्रामपंचायत हेदूस वाडी आणि रस्त्याच्या दोन्ही बाजून बघू शकतात कितक्या सुंदर वातावरण झाला। दोडामार्ग ते बांदा रस्तो ना एकदम जकास झालेला। पावसाचं आगमन बहुतेक वाटेत जातालाच, बघूया कसा काय पाऊस कितको साथ देता तो। आणि मित्रांनो, पावसाने बघा सासोलीतच केली सुरुवात। इकडे मंदार हॉल असा आणि गणपती पण हैसरच करतो तेव्हा सुरुवात पण झाली बऱ्यापैकी। बारीक बारीक हा बघूया। आणि असा मित्रांनो सासोली आणि याच्या जर जो लेफ्ट गेलो ना तो गेलो पाटी पुनर्वसन। आमचा तिलारी धरणग्रस्तापैकी एक गावाचा पुनर्वसन इकडे झाला या बाजू आहे ना। नेहमी माका एक जुना घर दिसता, खूप वर्षापूर्वीचा, आणि त्याच्यात लाकूड काम जर केला ना एक नंबर हा। भरपूर वर्षा झाली त्या गाणी। कोकणातली अशी जुनी घरं आता खूप बघू गावतात इतकी सगळी। असा सासोलेचो चढाव आणि मित्रांनो ह्यो असा कळण्याचो सडो, हैसून ना सूर्योदय आणि सूर्यास्त एक नंबर लोकेशन आहे। बरेच जण हैसर ना सूर्यास्त सूर्योदय अनुभव घेतात आणि सुंदर वातावरण या सड्यावरती असा। आणि आजूबाजू बारीक बारीक स्टॉल पण असत, हॉटेल चहा पाण्यासाठी। हा बघा मित्रांनो, विमान एकदम जवळसून जाता। तर मित्रांनो, बांद्यारल्या बाजूक ना मी साधारण 3 महिने जाऊन गेले, SITन प्रवास केलाय। तर म्हटलं आता जाताना वाटेतलो निसर्ग सौंदर्य पावसाळ्यातला कोकण मी पण एन्जॉय करते आणि तुमच्यासाठी पण। ही सगळी अवघड वळणं असत कळण्यामधली, त्याका लागून आजूबाजूक ना रेलिंग केल्याने ह्या मस्त काम केल्याने जबरदस्त। देवगड पणजी मित्रांनो गाडी इल्लेली बहुतेक आमच्या दोडामार्ग मध्ये 11 वाजता पोहोचता। रूप माझे जसे झलक कोकणची ग, मन समिंदर तनु नदी वळणाची ग, गर्द झाडीतली दाट छाया सजना, अमराई परी माझी काया सजना। कोकणची चिडवा हो नाखवा, होरीच्या गोवाला कोकण दाखवा, हो अशी कोकणची चिडवा हो नाखवा, होरीच्या गोवाला कोकण दाखवा। हो बघा मित्रांनो, पाऊस इलो मी असो ना झाडाखाली थांबले
सावळेक सायल्याचं झाड हा सायल्याचा, त्यामुळे पाऊस माका काय लागणार. आपण कपडे घालूया पटापट. आणि मित्रांनो आता ना मी डायरेक्ट बांद्यात जाऊनच शूट करतले, कारण वाटेत काय शूट करू गावात असो पाऊस लागत राहिलो तर. या साईडीन मित्रांनो आडाळीच्या जवळपास बघा पाऊस अजिबात नाही हा. आणि या साईडीन महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ आडाळी MIDC हवे जाऊची आधी. आता मित्रांनो हयसून ना मोरगाव गावची हद्द सुरू आता. मोरगाव रूप माझे जसे झलक कोकणची ग, मन समिंदर तनु नदी वळणाची ग, गर्द झाडीतली दाट छाया सजना, अमराई परी माझी काया सजना. कोकणची चेडवा हो नाखवा, होरीच्या गोवाला कोकण दाखवा. हो अशी कोकणची चेडवा हो नाखवा, होरीच्या गोवाला कोकण दाखवा. यो मित्रांनो उजव्या बाजून रस्तो गेलो हा तो मोरगावचं प्रसिद्ध देवस्थानचा असा म्हातारा बाबाचा, तर तिकडे गेलो. आणि तेसून मग तळकट मार्गे असो जोळंबे तिकडे जातात. हो अशी कोकणची चेडवा हो नाखवा, होरीच्या गोवाला. या मित्रांनो डेगवेचा श्रीदेव स्थापेश्वर महालक्ष्मी मंदिर बांधकाम जबरदस्त केल्याने, रंगकाम अजून बाकी हा, पण येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचं लक्ष वेधून घेतात. रूप माझे जसे झलक कोकणची ग, मन समिंदर तनु नदी वळणाची ग, गर्द झाडीतली दाट छाया सजना, अमराई परी माझी काया सजना. कोकणची चेडवा हो नाखवा, होरीच्या गोवाला कोकण दाखवा. तर मित्रांनो आता मी पोचले पानवळात, बांद्याच्या जरा अलीकडे. आणि मित्रांनो ना वाटेत 2 एसटींचा ॲक्सिडेंट झाला जबरदस्त. ते पोलीस होते म्हणून काय शूट करू ना, पण बहुतेक सकाळीच्या ट्रेन झाला असताना. एक गाडी तर पूर्ण केबिनच खूप डॅमेज झालेली आहे, कोणाक नाही लागल्या पुरे. तर आता बांद्यात जवळ पोचलं आहे. गाडी बघूया काहीतरी बांद्याच्या बाजाराच्या अलीकडेच पार्क करूची लागते, कारण आतमध्ये पार्किंगसाठी प्रॉब्लेम खूप आहे, बारीक रस्तो वगैरे हा. बघूया. चला ऊन पण लागता बराच, पाऊस पण गायब झालं. चला मित्रांनो बांद्यात पोचलं आहे. आणि ह्या असा बांद्याचा फ्लायओव्हर, आणि इथं चालू पण झाला. आणि वरसून डायरेक्ट आता बांद्यात बाजारात गर्दी जाऊची ना खालच्या लाईनला. आणि इकडे अशी पार्किंग वगैरे हा. आणि असा श्रीराम चौक बांदा. चला आता हैसर काहीतरी आपण गाडी लावूया आणि आतमध्ये जाऊया. चला मित्रांनो आता आपण हैसून आतमध्ये जाऊया बांद्याच्या बाजाराच्या दिशेने. हैसून ही रेग्युलर बाजारपेठ हा, म्हणजे रेग्युलर बाजार भरतात तो. आणि आतमध्ये ना भाजी वगैरे मोठा ग्राउंड हा, तिकडे तर मार्केट हा. बघूया कसं काय इकडचं वातावरण आणि काय काय या बाजारात दिला. आता बांद्यातले कोण कोण आपले सबस्क्रायबर मंडळी आहेत त्यांनी नक्की कमेंट करा. या बाजू इकडे सुरुवात आता बांद्याच्या रिक्षा स्टँडने. आणि इकडे आरोग्य केंद्र हा, हॉस्पिटल. आणि तर दुर्गा वगैरे पुजतात. नवरात्रोत्सवात मोठा कार्यक्रम जाता. आता 2 बाजून बाजार भरतात. आता बघूया, एक तर आपण समोर जाऊचा या बाजून आणि नंतर त्या बाजून. इकडे बघू शकता सुरुवातीकच गावठी सगळी केळी वगैरे, रोपा पण हा झाडा. ही ज्या बाजाराची खासियत हा. गर्दी काय इतकी ना पुढच्या बाजूक असतली कदाचित. हे बघा सर माड इले माड कवा ते, त्याच्यानंतर पोपळी पण हा. आणि हो सगळं आठवडी बाजार हा. गावठी भेणे, बोणा, भोपळे भोपळे खूप काय काय हा. सगळी गावठी भाजीकडे गावत आहे बघा.
त्या साईडनं विविध प्रकारची फुलझाडं आहेत, फुलझाडा आणि सायल्याचे रोपे पण इले आहेत. गावठी आहात, वांगी इकडे ना तुमका हे बघा तोरिंजणा, त्याच्याबरोबर नीलफणस. म्हणजे तुम्ही ना एकंदरीत ह्या बाजारात ना बरीच गावठी वस्तू तुमका मिळान जातील. बघा गावठी केळी भाजून खाऊची. आणि इकडे आंबे घेऊन बसले, आंब्याचं सीझन अजून पण असा. आणि हे काका हे सर वेगवेगळ्या प्रकारचे शो विकतात. काका हे सर पाना घेऊन बसले, पाना. विविध घरगुती प्लास्टिकचे वस्तू. इतकी मोबाईलची कवर असतात, एकही माझ्या मोबाईलला नाही लावत जेस. तोतापुरी, तोतापुरी बाबरे, भोपळे, केळी आणि अनसा. इकडे मुळे, अळू. काय घेतो आता? तुमका ना मी नंतर व्हिडिओच्या शेवटी दाखवते आपण कसला कवर घेतला होता. बाजार त्या मनात बरोबर म्हणजे असो एका जागी असो गोल भागात भरणार नाही, तर पूर्ण संपूर्ण लाईन या ना रस्त्यावरती दोन्ही बाजून बाजार हा, दोन्ही बाजू. आणि बांद्याच्या बाजारात तोतापुरीत खूप दिसतं. सुखी मच्छी. ह्या बहुतेक दुकान कंटिन्यू चालू असतात. बेकरी आहे, बेकरी. अगरबत्ती पण इथे वेगवेगळे. आज तोतापुरीचं पावसात पडलो आणि कारण हे तोतापुरी लास्टला लागतात. बाकीचे इतर पाऊस पडलो म्हटल्यानंतर आंब्याचं सीझन आहे. या बाजू कशी वेगवेगळी फुलझाडं आहोत, फुलझाडं शोची. असा बांद्याचा मच्छी मार्केट. मच्छी मार्केटात आपण येताना जाऊया. आता ना तुमका हे सर एक मस्त पूल बांधला शेरले गावामध्ये जाव आता बघूया. ह्या ठिकाणी मित्रांनो शेरले, निगुडे आणि इकडचे ह्या बाजूचे गाव असतात मडुरावी, तर त्यासाठी न्यूजसाठी रिक्षा वगैरे लागतात. आणि ह्याचा पूल हा ना मित्रांनो, ह्याच्यावर मोठे तुम्ही ट्रक वगैरे घेऊन येऊ शकता ना, कारण त्याला लिमिट लावलेला हा दाखवते तुम्हाला. अरे बापरे, पाणी बघा काय आहे शकतात. ह्या असं तर लिमिट छोटा हत्ती पण जाऊ शकणार नाही ह्याच्यावरसून. रिक्षा आणि टू व्हीलर. पाणी बघा काय आहे. शेरले नदीवरती बांधलेला ह्या पूल जबरदस्त. बघा इकडसून पुढे शेरले गाव हा आणि या बाजू पांदा. आता ना मित्रांनो आपण त्या ग्राउंडवरती भरणारो बाजार बघूया. कसली कसली दुकानं आहोत त्या साईडीत हे बघू शकता. जो इकडे असो बाजार भरता बघा. भाजीवाल्यांची दुकानं सुरुवात जातात. मग भुईमुगाचे शेंगे पण इले, कांदे, बटाटे अशी दुकानं आहात. सगळे इकडचे थोडेसे लोकल आहात, थोडेसे सगळे बाजार करणारे पण असतील. येताना आपण त्या लाईनीतून घेऊ.
इकडे आला लसूण स्पेशल दुकाना. गेल्या वर्षी नाही, गेल्या वर्षीच्या पहिल्या वर्षी एकदा सर दहीहंडीचो कार्यक्रम बघू गेले. त्याचा आपल्या चॅनलवरती एक ब्लॉग असा. आपण ह्यो आजचो बाजार झटपट शूट करतो. झटपट म्हणजे काय खरेदी काय जास्त नाही, पण म्हटलं या साईडीन गेले तर म्हटलं तुमका सोमवारचो बाजार पण दाखवूया. या मच्छी मार्केटच्या समोरच ना इकडे कपड्याची दुकानं भरपूर आहेत. बाहेरचे भायल्यांकडले कपडे म्हणतात. चिरकुट चिडता है इथे बारको बोरगो मस्करी करता कोणाची तरी. या साईडची सगळी बटर लाईन आहे. बटर वेगवेगळ्या प्रकारची. या बाजूंना भाजीची दुकानं, कपड्यांची दुकानं आणि बटरांची दुकानं. बरेच बटरची दुकानं इकडे असतात. पूर्ण आपण एक राऊंड मारायचं. चणे, शेंगदाणे आणि बराच काय. हा ब्लिचिंग पावडर 60 रुपये. काय तोतापुरी, लिंबुवा लायला आहे. लिंबुवा, मीठ, कोथिंबीर, वाली. आणि बरेच लोक असतात. आणि पावसान बरा केल्याने एक मस्त गेलो होतो. ब्लॉग तरी आपण कंटिन्यू करूक गावलो. या साईडीन सगळे असे मामान वाटे लायले. वाटे सगळी ऑलमोस्ट सगळी ना भाजी आहे या साईडीन. आणि हयसरच ती दहीहंडीची स्पर्धा झाली ह्याच जागेवरती. इकडे काका बघतात म्हणतात आपण येता येतले व्हिडिओ. टमाट्यांची रास पडली. रास बटर किलो 50, 2 किलो 50, किलो 30 टमाटे. मेथी कोथिंबीर 20 रुपये. वा तो सगळं बाजारात असा आवाज येतात. आंब्यांचा वास बरं येतात मस्त. चला आता हैसून बाजार आपण फिरान चालू. आता त्या मगाशी दाखवल्या त्या दुसऱ्या रोडला जाऊया. बघूया हा काय म्हणता. 1 किलो 50. भुईमुग टाइमपास शेंगा 50 रुपये किलो. शंभरला 3 किलो 20 रुपये किलो 20 रुपये. बटाटे वाटता. बटाटे स्वस्त झाले. किलो 30, 2 किलो 50. आता मित्रांनो बऱ्यापैकी बाजार मी फिरलोय. बांद्याच्या ग्राउंड असा तर मच्छी मार्केटचं ग्राउंड म्हणतात तर ह्याच असतात काय
माका सारखं माहीत नाही, कारण हयसून समोर मच्छी मार्केट पण हा. पूर्ण पाऊस झालो हो गायब. आता हयसून पुढसून आपण खालती उतरा. शंभरला दोन. हे काका त्या दोडामागच्या बाजारात पण येतात पाना घेऊन. खालच्या बाजारात बसतात आणि बेडशीच्या आणि दोडामार्गावर पण असतात. या असत मित्रांनो भाजी हो. बघूया पाऊस तर भरलो पूर्ण. गाडीपर्यंत जायसर नाही लागला पुढे. जबरदस्त वारं चाळावलं. ह्या भारी कवर गाडी आहे एक नंबर निभरात पॉवरफुल. हे सगळी महिला मंडळ बराचसा महिला मंडळना गावठी वस्तू घेऊन दिल्यात बाजारात. आणि ह्या बाजू काय तय बी ना तय. मागाशी आहे ना पोपय जितके होते तितके संपले. आता ना आपण दुसऱ्या बाजूला जाऊ. दुसऱ्या बाजू उजव्या बाजून सर बघूया काय आता. मित्रांनो बघा कणकीचे कोंब पण दुसऱ्या बाजून नेले. आता ही खयची लाईन माहीत नाही, पण हैसर ना बाहेर रस्त्यावरती दुकानं काही दिसणार ना, पण बाकीची दुकानं आहेत ना ती मोठमोठी दुकानं आहेत. इलेक्ट्रिकल, कपड्याची, मेकॅनिकल, स्टेशनरी भरपूर आहेत भरपूर. तर मित्रांनो बघा इकडे ना SBI बँक हा बँक आणि बँक ऑफ इंडिया पण हा बांद्याची. तर त्याच लाईनीक आहे मी. तुमका आता रिटर्न जाताना दाखवायचं आहे जिल्हा परिषद केंद्र शाळा बांधा नंबर 1. जबरदस्त पेंटिंग केला, रंगकाम भारी आहे. आणि मराठी शाळा बघूया. या साईडने बघा सनी स्टोअर्स. गेल्या वर्षी आपण एका मित्रासोबत ह्या दुकानात दिलेलो ताडपत्री वारा. होलसेलमध्ये मिळतं होलसेल. सगळी ना चष्माची दुकानं. ॲक्टिव्हवाल्यांक ह्या भारी आला जुगाड निभरात पावसात. आणि मित्रांनो इकडे बेकरी, स्टेशनरी आणि सगळ्यात फेमस साई शाया ट्रेडर्स. कलर चतुर्थी गणपती रंगव, त्याच्यानंतर बाकी इतर कलर सगळे. ही एक मित्रांनो वेगळी लाईन हा. आणि इकडे पण हा बहुतेक बाजार. आणि इकडे महिला मंडळ, गावठी भाज्यांचा व्यापार भरपूर हा बांध्यात. आणि इकडे पण बरीच लाईन हा.
ही मोठी मोठी दुकानं हट्या सगळी होलसेल जनरल मर्चंट कपड्याचे वगैरे भरपूर दुकान आहे सगळे बघा कपडे बॅगे प्लास्टिक छत्र्यो सगळी वेगवेगळ्या प्रकारची भांडी तांब्या पितळीची म्हणा त्या बाजूच्या पेक्षा ह्या बाजूला दुकानं खूप आहोत रस्त्यावरचे व्यापारी बांद्याच्या मार्केटमध्ये बाजारा दिवशी सोमवारी जरा या लाईनला कमी आहे आता बघूया ती लास्ट रोड खंय संपतात साई मंदिर बांदा आळवाडा आणि हडे पण बरीच आहेत दुकानं हां मग अशी मच्छी मार्केटला गेले ना तर तीच ही लाईन हा काहीसून आपणाक परत एक युटर्न मारूचो लागात चला हयसर सगळी पानाची दुकानं आहोत आपण असून टन मारूया टन आपण इलू त्याच रस्त्यान परत जातो जेणेकरून त्या बाजूच्या हाती दुकानं बघूया वेगवेगळे आहात म्हणजे प्लास्टिकचे सामान किंवा घरगुती वस्तूसाठी डाया कोयते वगैरे बैलांच्या गळ्यात घालतात ते घुंगरू असे वेगवेगळी दुकानं ह्या बाजूक जास्त आहोत बघा आता मागची जी काही दुकानं बघितली ना तर त्याच्यात तुमका लोखंडी वस्तू घालतो जे घरात आदळ वेगळी कोयतो असे वेगवेगळे बघा सगळ्या प्रकारची भांडी ही सगळी कपड्याची दुकानं या बघा आता मित्रांनो कलराचा दुकान स्वरांचा आणि तुमका सगळ्या प्रकारचे कलर मिळतात मी खूप वेळा इकडे येईल कलर नेऊच्यासाठी मित्रांसोबत ह्याच ना शाळेत मित्रांनो ना जिल्हा परिषदच्या शाळेत एक गुरुजी आहोत जे फेसबुकवरती मी त्यांना फॉलो करतो आहे खूप छान पोस्ट लिहितात ते इकडच्या शाळेची ना सुंदर माहिती देतात म्हणजे शाळेतल्या विद्यार्थ्यांनी काही परीक्षेत यश वगैरे संपादन केला तर त्याचे पोस्ट ना त्यांच्या फेसबुकवरती असतात आता मी त्यांचं नाव विसरलं तुम्हाला माहिती शाळा दाखवायचं आहे बाजू पूर्ण घड्याळ शेटकर वॉच मेकर्स बघूया येताना एक मागा घड्याळ घेऊचा हा येताना येईन मी तर मित्रांनो ही बघा ही ती शाळा जिल्हा परिषद केंद्र शाळा बांधा नंबर 1 तालुका सावंतवाडी ह्या शाळेत कोण कोण शिकले ते कमेंट करू शकतात कपडे बॅगा आणि रंग वगैरे जर तुमका घेऊचा असाल तर ह्या बाजू अतिउत्तम खूप सारी दुकानं आहोत खूप सारे व्हरायटीज आहेत त्यामुळे तुमका काहीच जाऊची गरज ना गावठी वस्तू गावठी रानभाज्यो कोकणातल्यो तुमका घेऊचे असते तर मी सुरुवातीक फिरलं त्या लाईनीन आणि हयसर ज्यासून मी आता दुसऱ्या साईडला आतमध्ये गेलं तर तुमका ते सगळं वस्तू गावतले आणि हो रस्तो इकडे पत्रादेवी गेलो हा आणि ह्या साईडीनं दर दिवशी इकडे ना केळीवाल्या वगैरे भरपूर असतात आणि हार बीर फुला बिला तुमका सगळी हयसर गावतली आता चतुर्थी जवळ येता काही 2 महिने शिल्लक आहात तर बाजार पण चतुर्थीचो इकडे भरपूर भरात असतो मागाशी ना ते मच्छी मार्केटच्या ग्राउंडवरती गेले ना भाजीची दुकानं जास्त त्या आयटी तर थंय ना काय झाला संपूर्ण पॅन्ट भंगली माझी रंगली पॅन्ट आणि चप्पल पण आता काहीतरी वाटेत ना थांबान पाणी शोधूचा लागताला आता मी पोचले हायवेवरती पुन्हा एकदा मित्रांनो बस स्टँडकडेच असतो तो बघा सरळ असो त्यातून बाजारात पण पुढसून जाऊ शकतात आणि हा असा फ्लायओव्हर आणि काका मस्त सायकल घेऊन येतात आणि इकडे गोवा कदंबा पण लागली
मित्रांनो, ही बघा गोवा कदंबा पेडणे पत्रादेवी सावंतवाडी. तर ह्याच फ्लायओव्हरच्या खालती आपण गाडी पार्क केलेली. आपली गाडी आता कोणीतरी पुढे लावली काय माहीत. असो मित्रांनो, बघू शकतात या असा बांद्याचा बस स्टँड आणि बस स्टँडच्या पाठीमागे ती सगळी बाजारपेठ हा. नाहीतर पण तुमचं रिक्षा वगैरे मिळू शकतात. आणि आता एक एस टी सर नाही आणि भरपूर प्रवासी वाट बघतात एस टीची. हे बघा आमच्या इकडे पण हसूनच बशी वगैरे लागतात सावंतवाडी मार्गे येणारे. तर मित्रांनो, असं होतो संपूर्ण व्हिडिओ. वाटेतलं थोडंसं प्रवास दोडामार्ग ते बांद्यापर्यंत आहे सर. थोडंसं वाटेत पाऊस लागलो, जरा वाटेतला शूट केलं. आणि त्याच्यानंतर आपण गेलो सोमवारच्या आठवडे बाजारात बांद्याचा बाजार बघितल्यात. बांद्याचा बाजार तो एक तासाभरात फिरण्यासारखं तर अजिबातच नाही. आणि मी काय खरेदी करू नाही अजिबात. त्याला लागून लवकर माझा पिराण झाला. पण अजून काही ठिकाणं रवली असतील जी मला माहिती नसतील ती तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता. अजून खयची लायन हा तर मार्केटात. पण मार्केट खूप भारी असा आणि हर तरेचे वस्तू तुमका हयसर मेळान जातले. तर गावठी भाज्यांचो रानभाज्यांचो सुद्धा ह्यो बाजार असा. तर मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ तुमका कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. चॅनलमध्ये चॅनल सबस्क्राईब करा, बाजूची बेल आयकॉन दाबा, जेणेकरून कोकणातले असे छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येते. त्याची नोटिफिकेशन तुमका सगळ्यात अगोदर मिळेल. चला तर भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि व्हिडिओ बंद करूच्या आधी तुम्ही आमचे व्हिडिओ कैसून बघतात ते नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर बांधावासी असाल आणि बांद्याच्या बाजारात तुम्ही येण्यात जाणार असाल तर आपण नक्की कमेंट करा. आणि काय माझ्याकडून मिस झाला बांद्याच्या बाजारात दाखवून जे आपण या व्हिडिओमध्ये दाखवू शकलो असू तर आपण नक्की कमेंट करा. परत जेव्हा आपण या बाजाराचा व्हिडिओ करू तेव्हा आपण तर नक्की कव्हर करू. मित्रांनो, हो व्ह्यू कोकणातल्या शेतकऱ्यासाठी एक लाईक नक्की करा. मुंबई गोवा हायवेवरती आराध्य हॉटेलच्या समोर एकदम ही अशी मस्त शेती केली जाता. बघा संपूर्ण ह्या माळरान शेतीन कसा भरला आता. आणि थोड्याकडे तरव पण लायल्याने थोडेसे नांगरतात, तरव काढतात. आणि ही ना शेती आहे ना एक नंबर वाटतं ह्या रोडवरती येताना. आणि हे जे वापे असत जे कुंदग्या त्याचा आकार बघा एकसारखं तर अजिबात नाही. हा संपूर्ण डिझाईनमध्ये आणि खूप भारी वाटता. मी सर मुद्दाम थांबलेलं आहे कारण दरवेळी या साईडला कुडा पट्ट्या दिल्या. तर मी ह्या शेतीच्या बाजू घसर हायवेवरती नक्की थांबतोय. तुम्ही पण थांबून इकडे हो निसर्गाचा आनंद घेऊ शकतात. रूप माझे जसे झलक कोकणची ग, मन समिंदर तनु नदी वळणाची ग. गर्द झाडीतली दाट छाया सजणार, अमराई परी माझी काया सजणार. कोकणची चिडवा हो नाखवा, होरीच्या गोवाला कोकण दाखवा. हो अशी कोकणची चिडवा हो नाखवा, होरीच्या गोवाला कोकण दाखवा.